रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्व? तर बघा, इथं आपल्याला ज्येष्ठ एकादशी निमित्त किती छान असं आपल्याला ताट भरभरून दिसतंय। तर त्याच्यासाठी आपल्याला बनवायचं आहे इथं झिरकं आणि खिचडी। तर झिरकं असं बनवायचं आहे आपल्याला की ते झिरकं असं शक्यतो कोणाकोणाला एवढं खास जमत नाही, आणि उपवासाचं झिरकं कसं असतं ते आज आपण बघणार आहोत। तर खूप छान असं आपल्याला झिरकं बनवायचं आहे। त्याच्यामध्ये बटाटा झिरका असं आपण आज बनवलेलं आहे। इथं आपण बनवलेलं आहे बटाटा झिरका। तर बटाटा बघा किती छान असा मस्तपैकी छान असा दिसतोय, आणि झिरकं पण बघा किती छान असं घट्ट आहे। त्याच्यासाठी आपण बटाटा झिरका स्पेशल बनवलेलं आहे। तर रेसिपी पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा। आणि जर समजा नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, लाईक करायलाही विसरू नका। तर त्याच्यासोबत घेतले इथं दही, थोडीशी खारी तिखट शेंगदाणे, आणि आपण इथे घेतली थोडीशी वेपर्स। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। बटाटा झिरकं आणि खिचडी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत ज्येष्ठ आषाढी एकादशी निमित्त। रेसिपीला सुरुवात करूया। इथं आपण ज्येष्ठ एकादशी निमित्त बनवतोय बटाटा झिरकं आणि साबुदाणा खिचडी। तर इथे साबुदाणा खिचडी त्याच्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत मी। आणि साबुदाणा भिजवता वेळेस आपल्याला साबुदाणा भिजवताना एक बोटाचा पेरा एवढं असं पाणी ठेवायचं आहे, म्हणजे साबुदाणा छान असं भिजला जातो आणि मऊसूत असं केलं जातो। तर इथे मी 2 बटाटे साळून घेतले आणि इथे झिरक्याचा मसाला काढून घेतलेला आहे। तर झिरक्याच्या मसाल्यासाठी घेतलेले हिरवी मिरची, शेंगदाणे आणि मीठ। याच्यात काय आपल्याला जिरे वगैरे घालायचे नाही, कोथिंबीर पण घालायची नाही, धने पण घालायचे नाही। इकडे नगर जिल्ह्यामध्ये जिरे वगैरे काही चालत नाही, त्याच्यामुळे आम्ही इकडे जिरे कोथिंबीर असं काही घालत नाही आणि जिरे सुद्धा घालत नाही। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शेंगदाण्याचं कूट तयार करून घ्यायचं। इथं शेंगदाण्याचं कूट बारीक करून घ्यायचा खिचडीसाठी। आणि साबुदाणा भिजवताना 2 ते 2.5 तास चांगलं नीट व्यवस्थित भिजला पाहिजे। साबुदाण्याची पण क्वालिटी भारी भारी निघालेल्या आहेत, काही 10 मिनिटांमध्ये अर्धा तासामध्ये पण भिजला जातो असा पण साबुदाणा असतो। आणि रात्री जर भिजवला तर खूपच छान भिजतो, पण मी आज सकाळी उठून भिजत घातलेला आहे। इथं आपण शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण हे साईडला ठेवून देऊया। शेंगदाण्याचं कूट कसं बारीक करायचं तुम्हाला कसं पाहिजे कसं नाही त्याच्यावर असतं। आणि शेंगदाणे जास्त घातले म्हणजे मग साबुदाणा खिचडी छान अशी मोकळी मोकळी होते, आणि तुम्ही जर शेंगदाणे जर कमी वापरले तर खिचडी चिकट अशी होते। आता आपण याचा मसाला तयार करून घेऊया आणि इथं बटाटे कट करून घेऊया। इथे आपण बटाटे कट करून घेतलेले बघा, आणि अशी साईज ठेवायची त्याच्यावाली जाडीची, खूप बारीक नाही करायची, अशी साईज राहून द्यायची बटाटे कट करून। आता इथं आपण मसाला बारीक करून घ्यायचा आहे। बटाटे अजून आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायचे, एकच पाण्यामध्ये मी टाकलेले आहेत, तर अजून 2 पाण्याने आपल्याला बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे। मसाला इथं आपल्याला पाणी घालून बारीक करून घ्यायचा आहे। इथे आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे, तो साईडला ठेवून देऊया। आता बटाटा आपण फोडणीला घालून टाकून देऊया। इथे मी बटाटे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आपल्याला बटाटे थोडेसे असे आपल्याला सुकून घ्यायचे। तर इथं कॉटनचं कापड घ्यायचं, स्वच्छ कापड घ्यायचं आहे, उपवासासाठी बनवतोय तर आपण त्याच्यावर पाणी पूर्णपणे काढून घ्यायचंय। इथे आपण कढई ठेवून घेतलेली आहे, गावरान तूप घालून घ्यायचं आहे कढईमध्ये थोडंसं झिरक्यासाठी। तुम्ही तेल वापरलं तरी चालेल, पण शेंगदाणा तेल वापरायचं आपल्याला खिचडीला। आता इथं तेल छान असं गरम झालेलं आहे। याच्यात काय आपल्याला जिरे वगैरे काही घालायचे नाही, आपण झिरकं बनवतो ते उपवासासाठी, उपवासाला काही जिरे मोहरी काही चालत नाही। तेल छान असं आपल्याला गरम झालेलं आहे तूप। आता इथं आपण बटाटे स्वच्छ करून कोरडे करून घेतलेले ते घालून घ्यायचे, छान असे फ्राय करून घ्यायचे। गॅस कमीच राहून द्यायचा, गॅस फुल नाही करायचा। आणि त्याच्यावर 5 मिनिटं आपण एक झाकण ठेवून घेऊया, म्हणजे छान असे फ्राय होतात, मस्तपैकी वाफळून मस्त असे बटाटे लागतात खिचडीमध्ये। याच्यामध्ये झिरक्यामध्ये खूप छान असे बटाटे खायला लागतात। तर आता हे बटाटे छान असे आपण फ्राय करून घेऊया। गॅसची लो एकदम कमी ठेवायची आणि आपल्याला 5 मिनिटं फक्त झाकण ठेवायचं आहे, आणि कमी गॅसवर एकदम मस्तपैकी असे बटाटे वाफळून घ्यायचे। तर इथं बघा 5 मिनिटं झालेले आहे। आता त्या 5 मिनिटांमध्ये आपण झाकण काढून बघूया, 5 मिनिटांमध्ये आपल्याला बटाटे कसे झाले ते बघूया। तर इथे बघा किती छान असे फ्राय झालेले आहेत बटाटे, असे मस्त फ्राय व्हायला पाहिजे। इथं बटाटे छान असे मस्त असे फ्राय झालेले आहेत, आणि आता हे बघा कट पण होतात, मस्त बटाटे शिजलेले आहेत। इथं आपण असे फक्त फ्राय करून घ्यायचे। तर आता आपण हे बटाटे खायला खूप छान लागते झिरक्यामध्ये,
आणि खिचडीमध्ये जर घालायचे असेल तर असे जरी केले तर काही हरकत नाही, खूप छान होतात. आता आपण याच्यामध्ये इथे आपण बनवलेला हा झिरक्याचा मसाला तो घालून घ्यायचा. इथं आपल्याला बटाटा झिरका बघा किती छान असं घट्ट घट्ट झालेलं आहे. साबुदाणा खिचडी सोबत खायचं म्हटलं तर थोडंसं घट्टच पाहिजे आणि बटाटा एकदम असं छान असा फ्राय झालेला. आता फक्त आपल्याला एक याला उकळी काढायची मोठी अशी. तर तुम्हाला माझ्यावाली झिरक्याची रेसिपी कशी वाटते कशाने नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि उपवासासाठी एकच नंबर आणि छान लागते ना, तर खूप भारी लागते. तर याच्यासाठी आपण याच्यासोबत खायला बनवणार आहोत एकदम अशी मोकळी सळसळीत अशी खिचडी बनवायची. तर ती खिचडीची पण रेसिपी पूर्ण बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता ही झिरका उकळल्यानंतर आपण खिचडीची रेसिपी बनवणार आहोत. आपण मीठ याला मसाल्यामध्येच दळायला घेतलेलं होतं, त्याच्यामुळे मीठ आपण इथं घातलेलं नाहीये. मीठ आपण आधीच घालून घेतलेलं आहे. तर इथे बघा आपल्याला झिरकं किती छान असं उकळलेलं आहे. त्याला जास्त उकळून नाही घ्यायचं आहे. आणि बटाटे पण इथं आपण आधीच शिजून घेतलेले, त्याच्यामुळे बटाटे पण जास्त शिजून नाही द्यायचे. बटाटा असं तुकडा होतो बटाट्याचा. तर छान असं आपल्याला झिरकं झालेलं आहे. आता आपण खिचडी बनवायला घेऊया आणि गॅस बंद करून देऊया. आता झिरकं झालेलं आहे. इथे आपण कढई ठेवून घेतली आणि वेपर्स पण तळून घेतली थोडीशी आणि आता शेंगदाणे टाकलेले. त्याच्यानंतर आपण बनवणार आहोत खिचडी. तर खिचडीसाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि शेंगदाणे आपल्याला असे तळून घ्यायचे. गॅस कमी ठेवायचा, एकदम मस्तपैकी असे फुटले पाहिजे, तर तेव्हा छान लागतात खायला. तर इथे बघा मिरची मी एवढी घेतलेली, तुम्हाला किती घ्यायची किती नाही तुमचं त्याच्यावर आहे. मला तिखट आवडते म्हणून मी मिरची जास्त घेतलेली आहे कट करून. आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊया. इथं आपण गावरान तुपाचं वापरलेलं आहे. शेंगदाणे छान असे भाजलेले आता काढून घेऊया. जास्त काळपट होऊन द्यायचे नाही, तर मग ते खायला चव देत नाही. तर थोडेसे फुटायला लागले शेंगदाणे, कलर बदली झाला का लगेच काढून घ्यायचे शेंगदाणे. जास्त वेळ नाही ठेवायचे. आता हे राहिलेलं तूप, खूप तूप आहे त्याच्यामध्ये, तर आपण थोडंसं कमी करू. खिचडीला खूप तेल नको आहे, मला तूप नको आहे. आता आपण इथं मिरच्या घालून घेऊया. इथं मिरची छान अशी फ्राय झालेली आहे. इथं आपण शेंगदाण्याचं कूट बनवलेला तो घालून घ्यायचा आहे आणि गॅस कमीच ठेवायचा, गॅस फुल करायचा नाही, कारण की शेंगदाण्याचा कूट खाली लागू शकतो. आता शेंगदाण्याचं कूट असं छान असा फ्राय करून घ्यायचा आपल्याला. कमी गॅसवरच, फुल गॅस करायचा नाही. शेंगदाणे भाजलेले तरी पण आरळ आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आता इथे छान असं शेंगदाण्याचं कूट भाजून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालून घ्यायचा आहे आणि छान असं हलवून घ्यायचं आहे. इथे आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे खिचडीला. इथे मीठ घालून घेतलेलं आहे. छान असं आपण आता परत हलवून घ्यायची खिचडी. गॅस कमी ठेवायचा, गॅस फुल नाही करायचा. फुल गॅस जर केला तर तुमची खिचडी जळण आणि कडक होऊन जाईल. त्याच्यामुळे कमी गॅसवरच आपल्याला खिचडी बनवायची. गॅस फुल राहूनच नाही द्यायचा, गॅस कमीच राहून द्यायचा. आता हे छान असं मिक्स झालेलं आहे. फक्त मीठ आणि ते आपल्याला एकत्र करून घ्यायचं होतं. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊया 10 ते 5 मिनिटं. इथे मी एक झाकण घेतलं, ते झाकण ठेवायचं आपल्याला 5 ते 10 मिनिटं. इथे 5 मिनिटानंतर आपल्याला झाकण काढून खालीवर करून घ्यायची खिचडी. तर इथे बघा खालची बाजू 5 मिनिटांमध्येच लगेच अशी गॅस कमीच ठेवायचा, गॅस फुल नाही करायचा. आणि बघा एकदम कलर बदली झाला. मग एकदम ढवळा कलर होता, आता लगेच तांबूस कलर झाला. म्हणजे असं दमदमशी साबुदाणा मस्तपैकी शिजले जातो आणि पोटात पण दुखत नाही. खूप छान अशी खिचडी होऊन जाते. मऊसूत एकदम अशी मऊ खिचडी होऊन जाते. तर याच्यात आता आपण घालूया बटाटा. इथे मी 2 बटाटे बारीक साईजचे कट करून उकडून घेतलेले, ते आता आपण इथे घालून द्यायचे आणि छान अशी परत एकदा हलवून घ्यायची. पुन्हा 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं. एकदम मऊ अशी खिचडी होती. जर तुम्हाला बटाटा आवडत असेल तरच घालायचा, नसून आवडत तर बिना बटाट्याची जरी केली तरी छान होती. मला बटाटा आवडतो म्हणून मी झिरकं बटाटा असं बनवते आणि खूप छान होतं आणि मस्तपैकी पोट पण भरतं. तर इथे बघा किती छान असं
कलर बदली झालेला आहे. आता आपण परत 5 मिनिटं झाकण ठेवून देऊया आणि 5 मिनिटानंतर बघूया. तर इथं आपण 5 मिनिटानंतर पुन्हा एकदा झाकण काढून बघतोय. तर बघा खिचडी किती छान अशी मस्तपैकी सेट झालेली, एकच नंबर. खाली डागत नाही, काही नाही, नीट व्यवस्थित. फक्त 5-5 मिनिटांमध्ये हलवून घ्यायची आहे. जास्त वेळ आपण झाकण नाही ठेवायचं आहे. म्हणजे 10 मिनिटं, आपण 10 मिनिटं जर म्हटलं तर खूपच जळून जाईल. त्याच्यानंतर बघा खिचडी किती छान अशी होते. खालची बाजू वरती करून घ्यायची, वरची बाजू खाली करून घ्यायची आणि छान अशी मस्तपैकी खिचडी होते. प्रत्येक दाना दाना शिजला जातो, अजिबात ढवळे कलर असं दिसत नाही आणि एकदम ढवळी सुद्धा राहत नाही. तर बघा किती छान अशी आपल्याला खिचडी आता खाण्याजोगी तयार आहे. तर बघा किती छान अशी खिचडी झालेली आहे. तर तुम्हाला माझ्या झिरका आणि खिचडीची रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आवडलं तर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे त्याचबरोबर माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर आज होती ही खिचडी, झिरके खिचडीची रेसिपी. तर आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.